हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडरी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्ती मुक्ताई महादेव की जय भक्ति शिरोमणि नामदेव महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु प्रकाश बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु धनराज बाबा महाराज की जय सर्व संतन की जय गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय मला त्या बघ खुर्ची घेऊन ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 8 आणि श्लोक क्रमांक 6 ओळी क्रमांक 74 आणि 75 यम यम वाक्यस्पदं भावं तजन्तं ते कलेवरं तं समेवेतु गंगेय सदा भावभावितः केवळी जुटे न उसरे जे आवरुनी जुळले त्याची मरणाची मेरे फार हो लागे आणि मरणी जयाच्या आठवे तो त्याची गती पावे म्हणून सदा स्मरावे मातीची तुवा दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी मीरा बाळाराम भोर या आपल्यातून देहरूपाने निघून गेलेल्या आहेत आणि त्यांचा आज उत्तर कार्य आहे आणि या उत्तर कार्यानिमित्त आज इथे प्रवचन वृत्ती सेवेचं प्रवचन केलेलं आहे. शोकाकुल आहे मंगेश बाळाराम भोई, रमेश काळू भोई, संदीप पांडुरंग भोई, सचिन रमेश भोई, सुषमा बाळाराम भोई, वैशाली शेखर गायकर आणि समस्त भोईर परिवार. जेवढ्या यांना लग्नता देवी तेवढी कमी आहेत, कारण आज हे कार्यक्रम जे आहेत हे सध्या पुढे ठेवायला मागत नाही. पण आज त्यांना खूप सुबुद्धी दिलेली आहे की यामुळे त्यांनी ह्या प्रवचन रूपी सेवेचं प्रयोजन केलेलं आहे. प्रस्तुत सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपण देवांना आणि संतांना वंदन करूया. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास कृपा. ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञान
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमध्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावार्थं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वतम वेद्य आत्मरूपा देवा तुझी गणेशु सगलार्थमती प्रकाशु मने निवृत्तिदास उद्धारे ज्योती आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सगळ्या विद्यांच्या वितरण तेची वस्तू शिक्षण आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन इथे राखावे बांधून तुका म्हणे वाटे नको कुतो देऊ फाटे श्री संतांचे माथा चरणावरी साक्षात करी दंडवत। परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा, परमपूज्य आदरणीय संत रामदास बाबा, ही मंडळी माझ्या भाग्यामध्ये आली म्हणून मनुष्य देहाला येऊन जीवाने जी गोष्ट करायची आहे ती गोष्ट मला करता आली। जर हे संत माझ्या भाग्यामध्ये आले नसते तर हा मार्ग मला कदापि मिळाला नसता। परमार्थाच्या नावावरती आज प्रत्येक जण देवदेव करतोय, पण आज नक्की या जीवाला काय करायचं आहे, हे ज्या जीवाला जे काही साधून घ्यायचं आहे या मनुष्य देहाला येऊन ते साधता आलं का? काय म्हणतात माऊली या ओळीमध्ये, देवी जिथे ना उसरे जे आवडोनी जीवी उरे। आपण या सृष्टीमध्ये राहत असताना आपण जे काही जगतो प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते आणि ती जी आवड आहे ती आवड त्याला रुचते, ती त्याच्या बुद्धीत घुसते आणि त्या आवडीनुसार तो काय काहीतरी करत असतो। प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते आणि ज्याची जशा प्रकारची आवड ती जी आवड आहे ती आवड मरायच्या वेळेला तिचा प्रिडॉमिनन्स असतो, तिचा भार असतो आणि मग जशा प्रकारचा भार तशा प्रकारे त्याला ती गती मिळते। म्हणून त्याची मरणाची या मेरे फार हो लागे आणि मरणी जयाचे आठवे आणि मरणाच्या वेळेला तेच आठवतं आणि त्यानुसार गती पावते, त्यानुसार त्याला गती मिळते। मग आता आपल्याला कुठली गती पाहिजे तशानुसार अर्जुना तू आधी जर सावध झालास तर मग तू माझ्याशी एकरूप होशील याबाबत कुठल्याही प्रकारचा संशय नाही, कुठल्याही प्रकारचा याबाबत वेगळा विचारच नाही, हे फिक्स आहे। म्हणून जीवाने मरणापूर्वी कोणता विचार करायला पाहिजे ते जर विचार ती जर आवड त्याला झाली तर तीच आवड मरणाच्या वेळी होईल हे कन्फर्म हा सिद्धांत आहे। आणि मरणी जयाचे आठवे तो त्याची गती पावी म्हणून सदा स्मरावे माझेची तुला। म्हणून अर्जुना तू सदा सर्वदा माझंच भजन कर। पण असं तितकं सोपं नाही, हे एवढं लिहिलंय पण आपल्याला वाटत असेल आपण भरपूर परमार्थ करतोय, पण तसं अजिबात नाही। आजही आता आपल्या मीराताई ज्या आहेत, मीराताई बाळाराम भोई ह्या आपल्यातून निघून गेलेल्या आहेत, पण तरी सुद्धा त्यांना जरी हा मार्ग नाही कळाला पण त्यांच्या मुलांनी आज आहेत मंगेश बाळाराम भोई ह्या कुटुंबांनी जर ही गोष्ट समजून घेतली त्यांना तर त्यांचा तो उद्धार होईलच होईल, पण या आपल्या मीराताईंना सुद्धा हा योग्य मार्ग समजण्याचं त्यांच्या हातामध्ये आहे। पण त्यांनी ही गोष्ट समजून घेणं महत्वाचं आहे, कारण ही गोष्ट जर समजून घेतली तर नामामणे त्यांचा जन्म सुफळ झाला आणि वंश उद्धरीला कोटी कुळाचा किंवा वंश उद्धरीला मारी यांचा त्यांचा तर उद्धार होतोच होतो, पण त्यांच्या कुळाचा सुद्धा उद्धार होतो। हरिपाठामध्ये सुद्धा त्याचा पुरावा दिलेला आहे। काय बाबा प्रमाण येते, परंपरा त्याचे कुळ शुद्ध ज्ञानदेव म्हणे
नाम जपा हरीचे आणि परंपरा त्याचे कुळ शुद्ध. पण नक्की हा मार्ग काय आहे, हा मार्ग समजून घ्यावा लागेल. थोडस इकडचं तिकडे झालं म्हणून पै गगन जेवढे जैसे पवनोई गगनी तेवढाशी असे सहज आलविला वेगळा दिसे एरवी गगन तेची तो. श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होता. थोडस अर्जुना इकडे तिकडे झालं म्हणून तुला तू वेगळा मी वेगळं आणि हे विश्व वेगळं वाटतंय. आज बघा मार्ग झाला, हा मार्ग समजून घ्या आपण सांगतो. आज किती लोकांना हा मार्ग समजतो, किती लोक लगेच तयार होतात. का तयार होत नाही? कारण आतमध्ये जे असलेले काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता हे त्याला ते करण्यापासून मागे ढकलतात. थोडा जरी तो पुढे गेला तर ते लगेच आडवे येतात आणि हे बाबा नको करू, या मार्गाने नको जाऊ, अशा प्रकारे मध्ये बाधा उत्पन्न करतात. ह्याच्यावरती जीवाने विचार केला गेला पाहिजे. आणि हे जे 8 जण आहेत हे आपल्याला सुखापासून दुःखापासून आपल्याला ते दूर करतच नाहीये. म्हणून आज जगी सर्व सुखी असा पूर्ण आहे असे समर्थांनी म्हटलंय. का? कारण सुख व्हावं असं जर वाटत असेल तर सुखाला गे तू करेसी कर्म तरी पंढरीसी तू जाय एक वेळ मग तू अवघाचे सुख रूप होशील आणि जन्मोजन्मीचे दुःख विसरशील. म्हणून हा जो सुखाचा मार्ग आहे, हा सुखाचा मार्ग आपल्याला समजून घ्यायचा. पटतंय? आज आम्ही एवढा परमार्थ केला पण नक्की आम्हाला सुख मिळालं का? का आपल्याला सुख मिळालं नाही? कारण सुख हे संतांच्या मुठीमध्ये आहे. त्यासाठी रीत आहे. कशासाठी हा मनुष्य देह आहे? मनुष्य देह या भगवंताने अखंड भगवंताचं नामस्मरण करतोय. ब्रह्मदेवाला सुद्धा सृष्टीउत्पत्ती करता येत नव्हती. पण सृष्टीची उपक्रमा पूर्वी का विरोधमा वेडा ऐसा ब्रह्मा एकलाची होता. मग ईश्वरा ते न ओळखे न सृष्टी करू शके तो केला एके नामे जेणे. ब्रह्मदेवाला सृष्टीउत्पत्ती करता येत नव्हती. ब्रह्मदेवाने 83,99,999 रोजा उत्पन्न केल्या. कुणाच्या जोरावरती? असा तिकडे पळत होता. पण मग ईश्वरा ते न ओळखे न सृष्टी करू शके. ईश्वराला सुद्धा तो ओळखत नव्हता. मग भगवंताने हंस रूपाने येऊन त्या नामाची पेरणी केली. त्यावेळी तयाचे एक नाम जीवित ध्याता ते वर्णत्रची जपता विश्व सूचना योग्यता आदितया. त्यावेळेला ब्रह्मदेवाला सृष्टीउत्पत्ती करता आली आणि ब्रह्मदेवाने 83,99,999 योनी उत्पन्न केल्या. पण इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. म्हणून ब्रह्मदेवाने ही 84 लाखावी मनुष्य योनी उत्पन्न केली आणि या जीवाला एक अपॉर्च्युनिटी दिली. बाकी आजही आपण बघा सुखी आहोत का? आपण आज आपण सुखी नाही. मनुष्य देहामध्ये हा जीव येऊन या मनुष्य देहामध्ये हा जीव सुखी नाही. बाकीच्या योनीमध्ये सुखाचा विचार असेल का? सुखाचा विचार असेल? अजिबात नाही. म्हणून या सुखाच्या विचारासाठी भगवंताने या ब्रह्मदेवाकडून 84 लाखावी मनुष्य उत्पन्न केली आणि जीवाला एक अपॉर्च्युनिटी दिली. या मनुष्य देहाचे निज्ञाने जिथं अनंत पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे दिला असेल. आणि या मनुष्य देहाला येऊन ह्या शिवाशिवाचं ऐक्य या जीवाला करून घ्यायचं आहे. काहीही कठीण नाही. भगवत प्राप्ती म्हणजे नवीन विचारच नाहीये. तुझं आहे तुझं पाठी परे तू जागा चुकलाशी. सांगणारेही भरपूर सांगतात पण रीत जी आहे ही रीत फक्त परंपरेमध्येच आहे. आईच्या उदरामध्ये असताना हा अखंड भजन करत होता. नंतर जायची वेळ आली. देवा तू मला इथून दूर कर. इथून तू मला या रजस्रावाचा जो विटाळ आहे आईच्या उदरामध्ये बघा
कुर्म कीटक इतकी रवरव दुर्गंधी आहे. म्हटलं इथून देवा तू मला बाहेर कर, एक वेळा करे या दुःखा वेगळे. इथून तू बाहेर मला काढलास, अखंड मी तुझाच भजन करीन, तुझ्याशीच एकूण राहील. गर्भात दिले वचन, अखंड करीन तुझे भजन. देव खूप भोळा आहे. अशा प्रकारे करून तो ह्या जीवाला उरातून बाहेर काढतो. पण धरणी वायू लागता स्वर्णविषय तत्वता ओळखू लागे माता पिता कोण कोण रडू लागे. जशा हा बाहेर येतो, आता आपण सांगतोय मार घालावं, ही गोष्ट समजून घ्यावं. पण लगेच होकार येतो का? करू बघू नंतर असं करता 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 आपलं आयुष्य निघून जात आणि सगळं भोगून काढलं, सारं आयुष्य भोगून काढलं आणि जे करायचं तसंच राहिलं. जे करायचं आहे ते तसंच राहिलेलं आहे. भगवंत हा तुमच्या जवळच आहे, तुम्हासच प्राप्त आहे. जो जप बघा तो अखंड चालू आहे. 21,600 जपा म्हणतात, पण ती जपण्याची रीत आहे. हे श्वास आपले फुकट चाललेले आहेत. हे श्वासाचं भजन आम्हाला समजून घ्यायचं आहे. जिथे तुटलंय, बाईंदाईने सुईंदाईने जी काय नाळ कापली, जिकडं नाळ कापली ती जुळवायची आहे. जे तुटलेलं आहे तो जोडायचा आहे. आणि संतांनी परंपरेला शरण येऊन ते जोडून घेतलं. उजळले भाग्याता अवघी चिंता वाढली आणि संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियेला. पण गोष्ट जर समजून घ्यायची असेल, संतांना शरण जावं लागेल. त्यासाठी संप्रदायाला शरण जावं लागेल. संप्रदायात भरपूर झालेले आहेत, पण खरं ओरिजिनल जे नाम आहे त्याचा मजबूत ओस आहे आणि माणसं अजिबात समजून घेत नाही. संप्रदाय म्हणजे काय? जो निर्गुण निराभास, चेतून उद्भव शब्द ब्रह्मास, आदि नारायण म्हणतीच्यास, जो सर्वाचा आद्य गुरु, ब्रह्मादयाचा अनुग्रह तू, ब्रह्मा अत्रि सोपदेशिषु, अत्रि पाद प्रसादात अवधूत दत्तात्रय, दत्तात्रय परंपरा, सहस्त्र अनुजतु दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा, केला करा कलियुगी, सद्गुरु कृपेस्तव जाण, सद्गुरु कृपेस्तव जाण, तरीच निर्सेल भवबंधन, शरण एका जनार्दन, झाली संपूर्ण परंपरा. बघा एकनाथ महाराज हे वर्णन करता आहेत एकनाथी भागवत मध्ये. भगवंतापासून जे नाम ब्रह्मदेवाला कळालं, ब्रह्मदेवाची गोष्ट अत्रि मुनींना सांगितली, अत्रि मुनींनी दत्तगुरूंना सांगितली. दत्तगुरु जे आहेत हे सगळ्या संप्रदायाचे मूळ. दत्तगुरूंपासून सगळे संप्रदाय उत्पन्न झाले. दत्तगुरूंनी नंतर ही गोष्ट कळली. नारायण महाराज जालवणकर, त्यानंतर लक्ष्मण, बलबीर, सख्यानंद, शांताबाई, बंडोबा बाबा, किरोबा बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा आणि नाना बाबा. नाना बाबांपासून ही गोष्ट कळली. अरे भक्तिपरायण गुरुवर्य प्रकाश महाराज म्हात्रे सोनारपाडा, आणि त्यांच्याकडून 2016च्या महाशिवरात्रीला मला इथंच मोठ्या गावांमध्ये आपल्या बाबांच्या घरी मला प्रकाश महाराजांचा अनुग्रह आहे 2016च्या महाशिवरात्रीला. आणि 2021 साली 16 डिसेंबर 2021 साली हरिभक्तिपरायण गुरुवर्य धनराज बाबा पाटील यांचा मला प्रबोध आहे. कुठे आहे अशी परंपरा? कुठेही अशी परंपरा सांगितली जात नाही. तर आहेच परंपरा जर नाहीये तर सांगणार कुठून? आणि तशा प्रकारचा म्हणून अनुभव येत नाही. पण संतांना जर शरण गेलं तर आज सुद्धा तशा प्रकारचा अनुभव येतो. श्रीकृष्णाजवळ ही परंपरा होती. अनादि अनंत काळापर्यंत झालेलं नाम जे संदीपनी ऋषींकडून पर्यंत आलं होतं, ते नाम श्रीकृष्णाला आलं आणि श्रीकृष्ण अशा प्रकारे अर्जुनाला सांगण्याचा प्रयत्न करत होता. थोडस अर्जुना इकडे तिकडे झालं म्हणून तुला तू वेगळा मी वेगळा आणि विश्व वेगळं वाटतंय. आलं का लक्षामध्ये? एकांकुराचे जे विकार आहेत हे विकार सत्यता ह्या जीवाला समजून देत नाही. हे काम क्रोध लोभ जे आहेत ह्याचं कारण
अस्ति जन्म वृद्धी परिणत क्षय आणि मृत्यू. माझं स्वतंत्र अस्तित्व आहे, माझा जन्म झालेला आहे, माझ्यामध्ये वाढ होणार आहे, माझ्यामध्ये बदल होणार आहे, माझा क्षय होणार आहे आणि मी मरणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी मला आहेत. पण प्रॅक्टिकली बघायला गेलं तर या गोष्टी या देहाला आहेत, ह्या जीवाला नाही. जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन वेळीचे तैसे देहांतरा ते स्वीकारे चैतन्य नाते. तशा प्रकारे नवीन जुनं वस्त्र जे आहे ते वस्त्र आपण टाकतो आणि नवीन घेतो. तशा प्रकारे हा जीव हे वस्त्र सोडतो, हे जे देह आहे हा देह सोडतो आणि परत दुसऱ्या 83,99,999 मध्ये भटकतो. पण आता आपल्याला समजून घ्यायचंय आणि आता आपल्याला हा परत या योनीमध्ये जायचं नाहीये. ह्यासाठी आपल्याला संतांना शरण जायचंय. अर्जुना हे तू समजून घे. पण आम्ही किती सांगू लगेच आपल्याला कळतं का? लगेच कळतं. हे शरीर मी आहे, मी हा देह आहे, ही 1 नंबरची वासना आहे. पण ही सत्यता नाही. तुम्ही हे शरीर नाही. ही शरीर रूपी गोष्ट ज्या सत्तेने चालते ती सत्ता म्हणजे देव आहे आणि त्या देवाचा आणि तुमचा संबंध एक आहे. किंवा जितका देव व्यापक आहे तितकेच तुम्ही व्यापक आहात. ही सत्यता आहे. पण संतांना शरण गेल्यानंतर या शिवाय याची अनुभूती होत नाही आणि मनुष्य देहाला येऊन याची अनुभूती होणं महत्वाचं आहे. अर्जुना गोष्ट समजून घे. आईसे या प्रीती बोध सागरी तू आपण पे आते कल्लोळी कोरी मग जव पाशी चराचरी तव तुझी आशी. संतांना शरण गेल्यानंतर ज्यावेळी तुला त्याचा अनुभव होईल त्यावेळी तुला कळेल की तू ओतप्रोत भरलेला आहे. पण आम्ही पण करतो ना. आम्ही एवढं देव 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 करतो. मग सगळं चालतं, सगळं चालतं, सगळं सारखंच आहे. कोण इकडे जातंय कोण तिकडे जातंय. वेगळं करायची गरज आहे का? पण गरज आहे. संतांचा मार्ग जो आहे, ज्या मार्गाने संत गेले त्या मार्गाने आपण गेलेलो आहोत का? आमचा जो मार्ग आहे हा संत परंपरेला धरून आहोत आहे का? ह्याचा आपल्याला विचार करायचा आहे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथ चालू जाता न पडे गुंता कोठे काही. कोणता संतांचा मार्ग होता? ज्या मार्गाने श्रीकृष्ण आला होता आणि तोच हा मार्ग श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत होता. पण बघ अर्जुना, आतापर्यंत या 3 मार्गाने लोक आली. तुझा मार्ग तू चॉईस कर. स्वर्गा पुण्यात्मके पापे यायचे, पापात्मके पापे नरका जायचे. बघ माते ज्याने पावी ते शुद्ध पुण्य. टार्गेट काय आहे आपलं? परत आपल्याला जन्माला यायचं नाही. ही जी मनुष्य योनी आपण आलेलो आहोत ही आता शेवटची योनी. इथे येऊन आपला आता फैसला करायचा आहे नक्की मी कोण आहे. ह्यासाठी हा मनुष्य देह आहे. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर जारे शिरा पडे. आणि ही चीर त्यावेळेला पडेल ज्या वेळेला तुमची आवड ही आहे. ही आवड देव होऊन होईल. ही आवड देव व्हायला पाहिजे. जर ही आवड देव झाली तर आपल्याला मरणी जयाचे आठवे तर मरणाच्या वेळेला आपली ही आवडच देव होऊन जाईल आणि अखंड आपण देवाशी एकरूप होऊ. किंबहुना आहोतच. पण तुम्ही नाही म्हणता, तुम्ही नाही म्हणता म्हणून हे सगळं तुम्हीच देव आहात. पण आपल्याला अनुभव नसल्या कारणामुळे आपण हे शरीरालाच आपण मी म्हणून बसलेलो आहोत. बघा पहिला मार्ग स्वर्गा पुण्यात्मके पापे यायचे. जे काही आपण देवदेव आजपर्यंत केलं त्याने पुण्य होतं आणि त्या ते पुण्य पापापेक्षा वरचढ असे त्याने स्वर्ग प्राप्ती होते. पण आपलं टार्गेट काय आहे? आता परत जन्माला यायचं नाहीये. बघा लक्ष घ्या. जोपर्यंत आता स्वर्गामध्ये गेल्यानंतर जेवढं पुण्य आहे तेवढंच तिथे राहून दिलं जातं. आज आपण मजबूत लिहितो स्वर्गवासी स्वर्गवासी. आम्हाला स्वर्ग खूप चांगलं वाटतं. पण विचार करा नक्की स्वर्गाचा विषय काय आहे तो आपण अजिबात समजून घेत नाहीये. संतांचा खरा महिमा काय आहे, संतांचे खरे विचार काय आहेत.
जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गामध्ये राहून दिलं जातं आणि मग एकदा पुण्य संपलं मग आता पुण्याची पावटी सरे सगळे इंद्रपराची मोठी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. परत मृत्यू लोकाला यावं लागतं. झालं ना. परत आम्ही या जीव मृत्यू लोकामध्ये आलो. मनुष्य देह मनुष्य योनी मिळेल नाही मिळेल याची काही गॅरंटी नाही. बघा आणि स्वर्गीचे आम्हाला इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गामध्ये जे आहे त्यांचं म्हणणं आहे आम्हाला मृत्यू लोकामध्ये यायचंय का तर नारायणी नामी होऊ जीवन मुक्त. ह्या नामाने आम्ही जीवन मुक्त होऊ. बघा त्यांना वरून खाली यायचंय आणि आम्ही कुठे लोकांना वरती पाठवतोय. प्रॅक्टिकली अजिबातच नाहीये. आपण म्हणतोय स्वर्गवासी स्वर्गवासी खरं काहीही नसतं. पण कसं असतं हे सत्य कोणीही सांगत नाही. कारण ज्यांच्या जवळ अनुभूती आहे ते स्पष्टपणे सांगतात काही नाहीये आम्ही नरकालाच जाणार आहोत. जर आम्हाला स्वर्गाला जायचं असेल तर हा मार्ग जो खरा मार्ग आहे तो मार्ग आम्हाला समजून घ्यावा लागेल. पापात्मके पापे नरका जायचे. पाप त्याने पुढे जावं लागतं सांगायची अजिबात गरज नाही. पण पाप म्हणजे काय नामाचे विमुखतो नर पापिया. हे जर नाम या मनुष्य योनीला येऊन जर तुम्ही नाही समजून घेतलं माऊलींचं म्हणणं आहे तुम्हाला नरकवास हा कन्फर्म आहे. त्याशिवाय तुमच्या पदरामध्ये काहीही पडणार नाही. म्हणून हा जो संतांचा खरा मार्ग आहे मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य हा मार्ग आम्हाला समजून घ्यावा लागेल. आणि तो मार्ग आहे तो आतला धंदा आहे तो आतला विषय आहे. आम्ही आजपर्यंत देव 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 हे बाहेरच केलेलं आहे. लक्षात घ्या देवाच्या जवळ जाणे म्हणजे अंतर्मुख होणं आणि देवापासून दूर जाणं म्हणजे बहिर्मुख. तुम्ही किती काहीही करा जर तुम्ही आता धंदा नाही समजून घेतला जितकं आयुष्य तुम्ही जगाल तितके तुम्ही देवाच्या दूरच चाललेले आहात. लक्षात घ्या जेवढ्या लवकर होईल तितकं बरं. नंतर 40 45 45 50 ओलांडल्यानंतर राजा हे समजून घे रे मग त्यावेळी बसता येत नाही हे होत नाही ते होत नाही नंतर करू बघू काहीही होणार नाही. कल करे सो आज आणि आज करे सो अभी. बघा श्रीकृष्ण अर्जुना तेच सांगतोय आणि मदतची माझी असता जेणे मी दुरावे पडत होता. अरे अर्जुन तुझा आणि माझा संबंध एक आहे की मुला तूच ती गोष्ट आहे. या मनुष्य देहाला येऊन अर्जुना ही गोष्ट समजायची आहे. पण तू आता धंदा न करता बाहेर बाहेर इकडे तिकडे फिरतोय आणि माझ्यापासून दूर जातोय. आणि मदतची माझी असता जेणे मी दुरावे पडत होता त्याची पुण्य ऐसे म्हणता जीवन उदय काही. तू म्हणतो मी किती पुण्यवान आज बघा आज आम्हाला देवाच्या नंतर आम्ही हे करतो आम्ही ते करतो किती पुण्यवान आम्ही किती आम्ही पुण्याचा टेंबा मिळवतो. पण आत्महरणा जर नाही समजून घेतला तर बघा माऊली काय म्हणतात माझे अनुसंधाने मी स्नान संध्या जप होम तान. उद्धवा मनुष्य देहाला येऊन माझ्या अनुभवाशिवाय कुठल्याही नदीमध्ये कितीही हवे तेवढे तीर्थ स्नान कर कितीही संध्या करा कितीही जप तप करा कितीही होम हवन करा कितीही दान धर्म करा माझे अनुसंधाने वीर स्नान संध्या जप होम दान हा अवघाची अधर्म जाण मत भजन ते नव्हे. काय म्हटलंय अधर्म म्हटलेला आहे. मग आज आम्ही धर्माच्या वाटेवरती आहोत. संतांच्या मते आज आम्ही धर्माच्या वाटेवरती आहोत का अधर्माच्या वाटेवरती आहोत हा त्याचा त्याने विचार करावा. काहीही तुम्ही करा पण ही गोष्ट या मनुष्य देहाला येऊन करणं महत्वाचं आहे. जर ही गोष्ट नाही केली अर्जुन अभेद अभेद तरी झाला बरी माते नेता वाया गेला कारण सांडून उपणीला कोंडा जैसा. बघा संतांची पाहून या मनुष्यपणा धुरून जाणे ब्रह्मज्ञाना तो दाढीचा मेंढा जाणा विषय आचरण विचारतो. व्याकरणी चोकडा तर्की अति गाडा पण एक अध्यात्म ज्ञानी पुढा जात्यन दुर्जो. पण हे संतांचे शब्द आहेत. आजही आम्हाला सांगतात ना तुम्ही अशा प्रकारे बोलताना तुमची भाषा ही अहंकारी तुम्ही समजून सांगितलं पाहिजे
अरे राजा 70 वर्ष तुझी ओलांडून गेली, तू मरायला आला आणि तुला काय समजून सांगायचं? 50, 60, 70, 80 वर्ष झाले तुम्ही सप्ताह घालताय, तुम्ही देव 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 करताय, तुम्ही म्हणताय आम्हाला तुला काय अजून समजून सांगायचं? आज असं म्हणतात तुमची भाषा जी बरोबर नाहीये. ही संतांची खरी भाषा आहे. ही महाराष्ट्रातली प्रमुख महाराज मंडळी लपवून ठेवलेली आहे, कारण ते या मार्गावरती नाही. आणि आज त्यांना जर काय भेटलेलं नाहीये तर आम्हाला काय भेटणार आहे? आणि आज त्या प्रकारे आज आपल्याकडे बघितलं जातं, यांनाच काय भेटलं नाहीये, काय गरज तेव्हा माळ घालायची? बघा तेही तसेच आहे, पण नाहीये. आलं का लक्षामध्ये? जर तुम्ही प्रॅक्टिकली आतमध्ये गेलात तरच तुम्हाला कळेल. दिसण्यासाठी राजहंसही पांढरा आणि बगळाही पांढरा. आलं का लक्षामध्ये? पण जो विवेक आहे, दूध आणि पाणी बघा ना, फक्त चोट टाकल्यानंतर बरोबर दूध आतमध्ये येतं. कशा प्रकारे कितीही काही बघा, त्यांनाही विषय दिसतात, आम्हालाही विषयच दिसतात, पण जे जे दृष्टी दिसत ते हरिरूप. ही जी विवेक आहे ही फक्त संतांना शरण गेल्यानंतरच काय. आज सुद्धा भगवंत ओतप्रोत आहे हे आम्हाला दिसतोय, पण ज्याला ही नजर नाही आली, जे परंपरेला शरण गेलेले नाही, त्यांना फक्त विषय आणि विषयच दिसतात. आलं का लक्षामध्ये? आज धर्म म्हणजे काय? आज धर्माच्या नावावरती मज उत आलेला आहे आम्हाला. धर्म धर्म करून आज बघा ना, फक्त आणि फक्त वैखरीचा विषय चालू आहे. आलं का लक्षामध्ये? गीता निष्कपट माय चुकोनी ताने हिंडे जेवाय, ते माय पुटा भेटी होय हा धर्म तुमचा. माऊली म्हणतात गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये, ज्यावेळी तुम्ही आईच्या उदरामध्ये होता भगवंताशी एकरूप होता, पण आज भगवंत वाट बघतोय, वाट पाय उभा भेटीची आवडी आणि कृपा होता तरी होता वीर. की हा भगवंत वाट बघतोय की हा जीव येऊन कधी माझ्या एकरूप होईल, हा कधी मला येऊन भेटेल. पण आज घेणं देणं आहे आम्हाला. तो भगवंत वाट बघतोय, त्या भगवंताशी एकरूप व्हावं. आज वाटतंय का तसं? आम्हाला नाही. आणि हे जोडण्याचं काम जे करतंय हे संत करतात, हे वचन करतात. ते माय पुता भेटी होय हा धर्म तुमचा, हा तुमचा धर्म आहे. जीवशिवाचं ऐक्य होणं बघा 9व्या अध्यायामध्ये सुद्धा म्हणतात, दुसऱ्या श्लोकामध्ये, राजविद्या राजगुह्यम जे जाणणे आगव्यांच्या गावी, गुरुत्वाची आचार्य पडवी, जो सकल गुह्यांचा गोसावी पवित्र राहो आणि धर्माचे निजधाम, देवीचे उत्तमाचे उत्तम पै जया येता नाही काम जन्मांतराचे. जन्म मरणाचा फेरा चुकवणे मनुष्य देहाला येऊन हा धर्म आहे. दुसरा कुठलाही धर्म आचरू शकत नाही. म्हणून पुढे म्हणतात, मोठके गुरुमुखे उदयजी इथं दिसे आणि हृदयी स्वयंभूषी होसे. आज देव आहेच हो. ज्ञान देवा म्हणून जपमाला अंतरी धरोनी शरीर जपे सदा. तो भगवंत जपतच आहे, पण फक्त ते भजन काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचंय. आणि ते समजून घेणं हा आमचा धर्म आहे. ज्या वेळेला आपण त्या संत वचनांना शरण जाऊ, त्या मार्गाने जाऊ, त्यावेळेला आपला अनुभव होईल आपण मी या देहापुरता मिळत नसून मी विश्वव्यापक आहे. आणि ही अनुभूती आहे, ही अनुभूती धर्म आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेद अभेद भ्रम अमंगल. अभेद हाच भेद आहे, हाच अधर्म आहे. मी वेगळा, देव वेगळा आणि विश्व वेगळं, हा अधर्म आहे. आणि धर्म म्हणजे काय? मी या देहापुरता मिळत नसून मी विश्वव्यापक आहे. आणि ज्या वेळेला ही अशा प्रकारची वासना होते, त्या वासनेला हरिरूप असं म्हणलेलं आहे. आणि अशा प्रकारची वासना झाल्यानंतर शेवटी आपल्याला देव 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 हेच आपल्या डोक्यामध्ये होतं आणि वासना जी आपली हरिरूप होते आणि मरणाच्या वेळेला आपल्याला तेच आठवतं. हे संतांचं म्हणणं आहे. पण आम्ही सुद्धा परमार्थ करतो. आजपर्यंत आपण एवढा परमार्थ केला, आज आम्हाला भगवंताचा अनुभव यायला पाहिजे. पण भगवंताचा आम्हाला आजपर्यंत अनुभव आला का? का आम्हाला अनुभव येत नाही?
काय संतांनी केलं आणि काय आम्ही केलं याचा आम्हाला विचार करावा लागेल. नक्की काय वेगळं आम्ही करतोय का आम्ही पण संतांनी केलं तेच करतोय? विचार करा. संतांनी का परमार्थ केला? संतांनी परमार्थ का केला आणि आपण परमार्थ का करतोय? का आपण परमार्थ करतोय? संसारात सुख मिळेल, इच्छा पूर्ण होती, बरोबर आहे की नाही? मुलगा होईल, मुलीचं लग्न होईल, आजार दूर जातील, भरपूर पैसा अडका मिळेल, निवडणुकीत पहिला येईल, जिंकून येईल, परीक्षेमध्ये पास होईल. संतांनी परमार्थ का केला? संतांनी परमार्थ का केला? काय उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. बघा, जन्म मरणाचा फेरा चुकावा म्हणून संतांनी परमार्थ केला. देव भेटावा म्हणून संतांनी परमार्थ केला. आपल्या देवाशी काही घेणं देणं नाही. आम्हाला फक्त आणि फक्त या भौतिक वस्तूमध्ये जेवढं आमच्याकडे येईल तेवढं आम्हाला चांगलं. भरपूर पैसा पाहिजे, भरपूर अडका पाहिजे, भरपूर धन दौलत पाहिजे. ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे बघा, आहेत का ते सुखी? आलं का लक्षामध्ये? सुख हे फक्त आणि फक्त संत परंपरेमध्येच आहे. आमचा मार्ग सुटतोय. बरं, कुठल्या देवाला आपण भजलं आणि संतांनी कुठल्या देवाला भजलं? कुठल्या देवाला आपण भजलं? आज नाही नाही म्हणलं, प्रत्येकाच्या घरी देवारा आहेच की नाही? थोडीशी जरी झोपली तरी देवारा आहे, बरोबर आहे का नाही? त्या देवारामध्ये देव, तो आम्हाला कमी पडला, मग जवळच्या मंदिरामध्ये गेलो, तोही देव कमी पडला. मग जावं इकडे तिकडे तीर्थाटनाला, करू नये असं अजिबात म्हणायचं नाहीये, पण तेही आम्हाला कमी पडलं. महाराष्ट्राची संतांची भूमी भरपूर तीर्थाटनं आहेत, पण तीही आम्हाला कमी पडली. आम्ही गेलो युपी सारख्या ठिकाणी भगवत कथेला, कथाही ऐकेल, मग कथा राहिली बाजूला आणि इकडे तिकडेच फिरतोय. सांगत आम्हाला आता आम्ही इकडे गेलो, आम्ही इकडे गेलो, आम्ही तिकडे गेलो. अरे राजा, बरोबर म्हणतोय तू, पण हे बघ ना जरा, इकडे पण जरा लक्ष दे. नाही नाही ना, ते करायची गरज आहे का? ही ज्ञानेश्वरीवाले तरी म्हणे मोक्ष मिळतो, पुढे लेखी दिलंय म्हणे. काय प्रॅक्टिकली असं अजिबात नाही. बघा ना जरा, आतापर्यंत मग आम्ही जेवढं काय काय केलेलं आहे, कोणत्या देवाला आम्ही बसलो? आम्ही मूर्तीलाच बसलो ना. घरातही मूर्ती, सगळ्या ठिकाणी मूर्तीच मूर्ती आहे. संतांनी कोणाला बसलं? संतांनी कोणाला बसायला सांगितलेलं आहे? आणि आता आपण गेलो अशाच प्रकारे बाहेर, मस्तपैकी देवारा आणला, देवारात छानपैकी मूर्ती बघितली, ती मूर्ती आणली आणि देवाऱ्यामध्ये ठेवली किंवा मंदिरामध्ये ठेवली. आणि मग मूर्तीला तडा गेल्यानंतर, मूर्ती तुटल्यानंतर चांगला होता ना तिच्याप्रती आपला भाव, पण नंतर काय करू आपण त्या मूर्तीचं विसर्जन करतो ना. जवा आकारो एक पुढा देखती, हा देव या भावे भजती. त्या मूर्तीला घेतो आणि आपण विसर्जन करतो आणि परत जातो आणि परत दुसरी मूर्ती आणतो. पुढे गेला आमचा भाव, पुढे गेला आमचा भाव. जवा आकारो एक पुढा देखती, हा देव या भावे भजती. मग विकटली या ढाकेती नाही म्हणून आम्हाला अनुभव येत नाही. संतांना का अनुभव आला? मुक्ताबाई म्हणते 7व्या-8व्या वर्षी, अंतर्मुख झाले करीते चिंतन, तेने जनार्दन प्रकटला. मी अंतर्मुख झाले त्यावेळेला जनार्दन प्रकटला. आज सुद्धा तशाच्या तसा अनुभव येतो. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांनी 20व्या शतकामध्ये जाऊन, घराघरामध्ये जाऊन हा परमार्थ दिला. आज सुद्धा तशाच्या तसा अनुभव येतो. त्या अनुभवाच्या जोरावरती मी तुम्हाला बोलतोय. अंतर्मुख झालं तरच, नाही तर नाही. पण आमचा देव बघा, संतांनी कोणाला भजायला सांगितलं? अव्यक्त, निराकार, नाही जाकार, चेतोनी चराचर हरिसी भजे. कोणत्या देवाला भजायला सांगितलंय? जो अव्यक्त आहे आणि आम्ही व्यक्ताला भजलो. जो निराकार आहे, अव्यक्त आम्हाला करणार नाही, निराकार एक आम्हाला करणार नाही. पण पुढे त्यांनी लिहिलंय, नाही ज्यासी आकार. आणि आपण आकारावर देवाला भजतोय आजपर्यंत, पण म्हणून आम्हाला अनुभूती नाही. जेथून चर आचर त्या हरीची भजे.
जो निराकार आहे, जो परमात्मा आतमध्ये आहे त्याला भजा, असं संतांचं म्हणणं आहे. पण आम्हाला म्हणून त्याचा अनुभव नाही. देवाचं नाव काय हो? देवाचं नाव काय? आज तुम्हाला जे जे नाव ठेवलेलं आहे त्या नावाने जर तुम्हाला हाक मारली तर तुम्ही ओ द्या. पण देवाला जर ओ द्यायची असेल, देवाने जर आपल्याला हाक द्यावी असं वाटत असेल, आपण देवाला खूप हाक दिली पण देव जर ओ देत नाही तर नक्की देवाला कुठल्या नावाने हाक मारायची? देवाचं नाव काय? आज आपल्याला देवाचं नाव हे माहिती नाहीये, म्हणून देवाने आजपर्यंत आपल्याला ओ दिलेली नाही. हाका मारिती ज्याच्या नावे त्याचे नावच नाही ठावे, त्याचे नावच नाही ठावे, त्याचे नावच नाही ठावे. देवाला ज्या नावाने हाक मारायचं आहे ते नाव संतांच्या मुठीमध्ये आहे. परा पश्यंती मध्यम आणि वैखरी या चारही वाण्यांनी देवाला हाक मारता येत नाही. देवाला हाक मारण्यासाठी वाणी आहे, तिला अनिर्वाच्य वाणी म्हणतात. तो अजपा जप आहे. तो अजपा जप आपल्याला संतांमार्फत समजून घ्यावा लागेल. अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धार वसे. आणि तो जप जो आहे तो जप फक्त आणि फक्त संतांकडे आहे. म्हणून आणि त्यासाठी आपल्याला हा आतला धंदा समजून घ्यावा लागेल. देव आत का बाहेर आज सगळ्यांना माहिती आहे. कुठे देव? वसे हृदयी देव तो जाण ऐसा, तैसा हृदयामध्ये मी रामू, एरवी सर्वांच्या हृदय देशी. मग आता शोधायचं कुठे? बाहेर शोधायचं का आत शोधायचं? आखी दुनिया आमची फिरून झाली, एकही अधिकरण आमचं राहिलं नसेल इतका आम्ही फिरून झालेलो आहे. का आम्हाला अनुभव नाही आला? कारण तुम्ही शोध जो आहे तो बाहेर घेतला. आता वस्तू जर घरामध्ये हरवली असेल ती घरात शोधायची का बाहेर शोधायची? हो, घरामध्ये शोधायची का बाहेर शोधायची? मग आपण कुठे शोधतोय? हरवले घरामध्ये आणि शोध जर बाहेर घेतला तर अनुभव येईल का? ती गोष्ट सापडेल का आम्हाला? नाही ना सापडणार. आणि पुढे शोध घ्यावा लागेल. आतमध्ये शोधायला आतमध्ये. हे नरा आत बघत राहा, जीव हा खरा वे ही माया, तो बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. ओंकारपण उच्चार होयसा चार, आत बघ कैसा तो शब्द अवांगमयी, तो मी कैसा. आम्हाला आतमध्ये बघावं लागेल आणि तो आतला धंदा आम्हाला समजून घ्यावा लागेल. बघा संतांचे किती पुरावे आहेत आतल्या धंद्यासाठी. पण यासाठी काय करावं लागेल? आवडे देवाचे तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुलसी माळ करा गोपी चंदन तिला, हृदयी कळवळा वैष्णवांचा. माळ घालावी लागेल, माळ घालावी लागेल. त्याशिवाय तो जो रात्रंदिवस उठायला उच्चार आहे, ह्या उच्चारामध्येच तुमचं सुख दडलेलं आहे. यासाठी तुलसी माळ घालावी लागेल आणि तो जो संतांचा परमार्थ आहे तो समजून घ्यावा लागेल. काही कठीण नाही हो, थोडस लागलंय म्हणून. पण आज मच्छी मटण सोडा जर म्हटलं तर किती आम्हाला त्रास होतो. आणि तुम्हाला सांगतोय, म्हटलंय ना, देवी आवडोनी जीवी उरे, शेवटी नाही वास नाही हेच मागते आणि ह्याच्यामध्येच अडकतो आणि मग तो दुसऱ्या योनीमध्ये जातो. आणि मग कुठली योनी मिळेल काही नाही. लक्षात घ्या, ही जी शेवटची योनी आहे, या शेवटच्या योनीमध्ये जे काय करायचं आहे ते. आज आम्ही जन्मल्या मुलांना माळा घालतो, पण आज स्पष्टपणे म्हणतात काय? अरे तुम्ही जीव मारतो आम्ही. त्यानंच मला म्हणायचं, जीव मरतो का हो? जीव मरतो तुम्हीच म्हणता ना. आणि हेच म्हणता, नैनम चिन्नंती शस्त्राणी, नैनम दहती पावका, न चैनम केलं यम त्याको, न शोषयती मारुता. हेच म्हणतात आणि हेच म्हणतात जीव मरतो. जीवाला तुम्ही मारता, काहीही नाहीये. विचार जर करायला गेलं तर आज सुद्धा तशाच्या तसा अनुभव होतो. आज सुद्धा काहीही नाही. फक्त तुम्ही तशा प्रकारचा विश्वास संतांवर ठेवायला पाहिजे. विश्वास जो करी स्वामीवरी सत्ता. आलं का लक्षामध्ये?
म्हणून आज आम्हाला तशा प्रकारचं व्यसन, जे पण काय असेल ते व्यसन आणि मांसाहार हे फक्त सोडायचंय. आणि आतमध्ये आल्यानंतर जे काही सुख आहे त्या सुखाला तुम्ही पोचले जा. तुम्ही कितीही पापी असू द्या, तुम्ही कशाही प्रकारचे असू द्या, सगळ्यांसाठी हा मार्ग आहे. अपिचेतसी पापेभ्या सर्व पाप पाप विग्रमः सर्वं ज्ञान प्लवेनेवं संतरिष्यति रुजिनं संतरिष्यसि. जरी कल्मशाचा आगरू, तू भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगर होऊन यश. बघा, कितीही तू पापी असू दे तरी ज्ञानशक्तीचे निपाडे, हे अवघेचे असे तोकडे, हे सामर्थ्य चोकटे ज्ञानी हे सामर्थ्य त्या नामामध्ये आहे. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. पण जर त्या मार्गाने गेलं तर अनुभव यायला पाहिजे का नको? काय अनुभव आहे? मग काय अनुभव आहे? सद्भावे निज भजन करे, हृदये प्रकटता शिरे, कवचेची चिन्हे बाहेर क्षणा माझारे पालटती. ज्या वेळेला त्या प्रेमाने, त्या रीतीने ज्या वेळेला हा जीव ते भजन करतो, त्यावेळी आतली जे लक्षणं आहेत ती बाहेर प्रकट होतात. अंतरीचे दावे स्वभावे बाहेरी, धरी तरे परे आवरे ना. पोटातून उल्हासता रंगे गाता पै नाचता, अंतरी द्रव झाला चित्ता ती अवस्था बाह्य दिसे. अंतरी सुखाची झाली जोडी, बाह्य रोमांच उभिली गुढी. आत्मानुभव सुखाची गोडी, ती नैनी रोकडी प्रवाहे. धन्य श्रीपाद मुरारी, ओ यान दुनिया केली बावरी. धन्य श्रीपाद मुरारी, ओ यान दुनिया केली बावरी. याने दुनिया केली बावरी, याने दुनिया केली बावरी. धन्य श्रीपाद मुरारी, ओ यान दुनिया केली बावरी. नाम याची जना थोर, ती भावाने होती विकोर. तिला गुरुन केली आवरे, ओ यान दुनिया केली बावरी. आनंदाची शांता माई, तिने अवस्थेत विदेई. तिने भवभयास दिली तुरी, ओ यान दुनिया केली बावरी. ज्ञानोबाची बहीण दापुरी, तिने उन्मनित मारले उडी. मुद्रा लावली खेचरे, ओ यान दुनिया केली बारी. श्रीपाद बाबा चरणीचा रज, तुम्ही ऐका हो सुरवर. ही सहज समाधी करे, ओ यान दुनिया केली बावरी. धन्य श्रीपाद मुरारी, ओ यान दुनिया केली बावरी. धन्य रामदास मुरारी, ओ यान दुनिया केली बावरी. जशा प्रकारे या संसारामध्ये प्रत्येक गोष्टीचा अनुभव आहे, तशा प्रकारे ज्या वेळेला या नामाने तो साधक बसतो, त्यावेळेला तशा प्रकारची लक्षणं उत्पन्न होतात. श्रीकृष्ण अर्जुनाला हेच सांगत होता. जर धडोनी वैलाने गे भक्तीचे वाटेला, तरीच पावशील अभ्यंगी धाम माझे. तू म्हणे मीची करी, माझे बंदी प्रेम धरी. सर्वत्र नमस्कारी मज एक आते. अर्जुना, तुम्हाला फक्त एकट्यालाच शरण घे. अर्जुनाने ती गोष्ट समजून घेतली आणि त्यानंतर श्रीकृष्णाने जे नाम अनादि अनंत काळापासून परंपरागत संदीपनी ऋषींपर्यंत चालत येऊन जे त्यांनी संदीपनी ऋषींनी श्रीकृष्णाला दिलं, ते नाम श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलं. ह्यालाच अनुग्रह असं म्हणतात आणि ह्यालाच दिव्य चक्षु असं म्हणतात. दिव्य चक्षु म्हणजे वेगळं काहीच नाही. संतांना शरण गेल्यानंतर ते अनादि अनंत काळापासून झालेलं तत्वज्ञान, त्याला नाम असे म्हणतात. त्या नामाची कानामध्ये पेरणी करतात आणि त्याला ती रीत सांगतात. मग ते आपण एकाग्रंत करण, करुणी सद्गुरु स्मरण अनुभवीजे. श्रीकृष्णाने सुद्धा अर्जुना तशा प्रकारचा मार्ग सांगितला, तशा प्रकारची रीत सांगितली. आता आपलं खरं अस्तित्व काय, नक्की आपण कोण आहोत, ह्याचा आता आपल्याला विचार करायचा आहे. कोण मी आहे करावा विचार, म्हणजे ज्ञानदेव निवृत्तीचा. कोण नक्की आपण आहोत. जोपर्यंत श्वासाची येरझार चालू आहे, तोपर्यंत आपल्याला आपल्या नावाने समजलं जातं.
एकदा का श्वासाची आपली एकदा संपली, आपल्याला मृत घोषित केलं जाणार आहे. बरोबर की नाही? मग नक्की आपण कोण आहोत? नक्की आपला अस्तित्व कशामध्ये लपलेला आहे? श्वासाच्या येधारीमध्ये आपलं अस्तित्व लपलेलं आहे का उरलेल्या बॉडीमध्ये? आपण या शरीरालाच आजपर्यंत मी म्हणत आलेलो आहोत ना. मग नक्की आपलं अस्तित्व कुठे लपलेलं आहे? श्वासाच्या येरझारीमध्ये आपल्याला अस्तित्व लपलेलं आहे. मग नक्की आपला शोध कुठे घ्यायचा आहे? ज्याचा श्वासोश्वासाचा परिचार, निमिष निमिषाचा व्यापार, माझे रे सुख साचार, उद्धवा ते म्या घर बांधले. तुमच्या नाका वाटे येणारा श्वास आणि नाका वाटून जाणारा श्वास यामध्ये अख्ख्या विश्वाचं भजन घडलेलं आहे. आणि हे जे भजन आहे, हे भजन आपल्याला ही परंपरा, हे संत आपल्याला समजून देतात. आणि हे भजन परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांनी गावागावांमध्ये जाऊन पेरलं आणि ती रीत सांगितली, जी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली. श्वासाने कर रे भजन गड्या रे, श्वासाने कर रे भजन, श्वासाने कर रे भजन गड्या रे, श्वासाने कर रे भजन. नाही दरवाया जाईल जन्म, नाही दरवाया जाईल जन्म, नाही दरवाया जाईल जन्म, नाही दरवाया जाईल जन्म. हे श्वासाने कर रे भजन गड्या रे, श्वासाने कर रे भजन, श्वासाने कर रे भजन गड्या रे, श्वासाने कर रे भजन. आणि जर नाही केलं तर जो मुकला श्वासाला तो जातो या नरकाला, तो जातो या नरकाला, तो जातो या नरकाला. जर आपण ती रीत नाही समजून घेतली, बघा सगळं करून हे करता येतं. पोरं सांभाळून सगळा धंदा वगैरे करून सगळं हे भजन करता येतं. कारण तुमचे श्वास पण बंद करणार आहे का? आणि हे श्वासाचं भजन जे आहे हे संत समजावून देतात. आणि त्या रीतीने या श्वासाने अर्जुन पुढे जाऊ लागला. आणि त्याला जो अनुभव आहे तो अनुभव प्रकट झाला. सर्वांकटी रामदे हा देही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. आणि त्याला अष्टसात्विक भाव उत्पन्न झाले. आणि त्या अष्टसात्विक भावांमध्ये तो बोलू लागला. तेव्हा खरंच मला वाटत होतं तेथे एक विश्व एक आपण, ऐसे आजूबाजू होते जे तुझे पण. मी वेगळा, देव वेगळा आणि विश्व वेगळं, ही जी समजूत होती, ही समजूत त्याला सत्यता कळली. ते तर एक विश्व एक आपण, ऐसे आजूबाजू होते जे तुझे पण. तेही आटून गेले अंतःकरण, विराले सहसा उदयले सुधागरे. जैसा भरलाची समुद्र बरे, तैसे वेळोवेळावर मी बरे उचल असे. माझी सापडले निहरी पुढे, जलावरी कमल काही का जीव्यान तोरे. आतुलिया सुकुर्म्यांचे निबळे, शरीर बाहेरी कापे. नामस्मरणाने हे अशा प्रकारचे भाव उत्पन्न होतात आणि ह्याला परमार्थ म्हणतात. आज जर आम्ही परमार्थ केला असं म्हणतोय तर आम्हाला हे अशा प्रकारचं उत्पन्न झालं का? जर नसेल झालं तर तुम्ही परमार्थ करत आहात हे तुम्ही सोडून द्या. हे तुम्ही डोक्यातून काढा. तुम्ही परमार्थ, तुम्ही भ्रमामध्ये आहात, तुम्ही सत्कर्म करत आहात. परमार्थ हा आतला धंदा आहे. हा खरा, ही खरी परंपरा आहे. आणि महाराष्ट्रातील जी प्रमुख माणसं आहेत त्यांना ही गोष्ट माहिती नाही. ते फक्त एका स्टेज पर्यंत सांगतात, संत असे होते, संत तसे होते, पण तशा प्रकारची अनुभूती नाही. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा सांगायचे, अरे तुका म्हणे, नामदेव म्हणे, अरे नकट्या तू काय म्हणे, तुझा अनुभव काय? नाही, आता कुठे येतोय अनुभव? संत संत होते, आता कुठे येते अशा प्रकारची अनुभूती? पण परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांची महाराष्ट्रातली देण आहे की आज सुद्धा तशाच्या तसा अनुभव येतो. सात्विक आभरणे, रोमांच दाटणे, स्वतःचे जीवन येऊ लागे. कापे तो थरारी, सोपदेखे नेत्री, अश्रुत्या भितरी वाहताती. अनंत झाला पोटी, सबळाला कंठी, मौनवा कुठे धरून राहे. टाके श्वासोश्वास भावे रेखा, स्वरूप एक मिळवणी. एका जनार्दनी ऐशे अष्ट सात्विक भाव. बघा कोणाचं म्हणणं आहे, नाथ महाराजांची ओवी,
नाथ महाराजांचा अभंग आहे. एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव. कोणते? स्तंभ, स्वेद, रोमांच, स्वरभेद, वेपतू, वैवर्ण्य, अश्रू आणि प्रलय. नामाने हे 8 भाव एकदम प्रकट होतात. आणि शेवटचा भाव म्हणजे प्रलय. प्रलय म्हणजे देहाचा विसर त्या नामाने पडणे. देहाचा विसर होईपर्यंत संत हे भजन आपल्याकडून करून घेतात आणि तशा प्रकारचं भजन घडलं पाहिजे. त्यावेळेला देवाची कृपा, नाही तर देव कृपा वगैरे या सगळ्या बोलाबोलीचा विषय काही पदरामध्ये पडणार नाही. जसे आले तसे तुम्ही जाणार. देवभाव टाकीती इंद्रिये विषय विसरती, स्वभाव प्रचिती प्रकट होय. आणि हे अशा प्रकारचं व्हावं हे खरा आनंद आहे. मी देह ही जी आपली सायकोलॉजी आहे ही आम्हाला दुःखामध्ये ढकलणारी आहे आणि ही सत्यता नाही. देह जाणार आहे आणि तुम्ही राहणार आहात ही सत्यता आहे. आणि मनुष्य देहाला येऊन हे समजून घ्यायचंय. संतांना शरण गेल्यानंतर तुम्ही जर म्हणलात की आम्ही समजून घेतलंय तर हे तुम्हाला झालं का? अहंकार धरी स्वहंपण, दैन चित्ती प्रकटे चैतन्य घन, मन होय उन्मन, बुद्धीचा निश्चय परब्रह्म. हे असं व्हावं लागेल. आणि हे जर असं होत नसेल, ऐसी न पदता माझी भक्ती, बघा कैची होय विषय विरक्ती, विरक्ती विण माझी प्राप्ती. नोहे निश्चिती उद्धवा. तुम्ही ज्या विषय वासनेमध्ये अडकलेले आहात, ही विषय वासने काम, क्रोध, लोभ ह्यांनी जर तुम्हाला सोडावं असं वाटत असेल तर या नामाकडे यावं लागेल. हा नामस्मरण तुम्हाला समजून घ्यावं लागेल. ह्या नामस्मरणाने ज्या वेळेला देहाचा विसर पडेल, मी देहापुरता मर्यादित नसून विश्वव्यापक आहे. जो विश्वव्यापक परमात्मा आहे त्याचा आणि माझा संबंध एक आहे की मोना मीच ती गोष्ट आहे. असा ज्या वेळी तुम्हाला अनुभव होईल त्या वेळेला मरणी जया जे आठवे तो त्याची गती पावे, हे असं तुम्हाला होईल. आलं का लक्षात? तुम्हाला मरणाच्या वेळेला ही भगवंताची आठवण होईल. त्याला तुम्ही कितीही काही करा, वैखरीने कितीही परमार्थ करा, ती आठवण त्या वेळेला होऊ शकत नाही. कारण मरणाच्या वेळेला आधी जाते वैखरी आणि मग जातो तो प्राण. श्वास हा शेवटी जातो. म्हणून वैखरीने काही होणार नाही. श्वासाचं भजन लागेल. आणि तो अनुभव आताच्या आता सुद्धा आपल्याला येतो. याची देही याची डोळा, हो मुक्तीचा सोहळा. इथपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. पण हे जे अष्टसात्विक भाव आहेत ह्याला भरपूर आज सुद्धा या समाजामध्ये विरोध आहे. अंगातच येतय, असंच होतय, तसंच होतय, जिकडे जातात तिकडे तिकडे जाऊ नका, हे बरोबर नसतं. समाजातील प्रमुख माणसं ही गोष्ट समजून घेत नाहीत आणि त्याला विरोध करतात. पण हा खरा आनंदाचा मार्ग आहे. हा मार्ग तुम्ही जर समजून घेतला, तुमच्याकडे करोडोने पैसे जरी आले ना, काही नाही. आज बघा काहीकांकडे करोडोने पैसे आले पण जुगार व्यवसायामध्ये घालवले, टिकवताच नाही आला. तशा प्रकारे हा नरदेह तुम्हाला मिळालेला आहे. जर नरदेह रूपी मुदलीला येऊन जर तुम्ही ही गोष्ट नाही समजून घेतली तर बघा. पण आज हा विरोध आधीपासून नाहीये. राम अवतारामध्ये सुद्धा दशरथाने सुद्धा या गोष्टीला ज्यावेळेला कौशल्याला आहे भाव उत्पन्न झाले त्यावेळेला त्यांनी विरोध केला होता. पण काय हे झालेलं आहे. पण वसिष्ठाने येऊन त्याला ही गोष्ट समजून, हा जो सतयुगापर्यंत पासून आलेला मार्ग होता, हा मार्ग वसिष्ठांकडून रामापर्यंत आला. नंतर असाच पुढे परंपरागत ही गोष्ट कृष्ण अवतारामध्ये संदीपनी ऋषींकडे येऊन ठेवली. संदीपनी ऋषींनी कृष्णाला सांगितली. कृष्णापासून ही गोष्ट अर्जुनाने उद्धवाला समजली आणि पुढे ज्यांनी समजून घेतली त्याला समजली. 56 कोटी यादव अशाच गेले भेटाघातरीमध्ये, नाही समजून घेतलं. पुढे बघा अशीच पुढे ही परंपरा नाथ संप्रदायापासून पुढे गणिनाथापर्यंत आली. त्यापासून पुढे निवृत्तीनाथांकडे आली आणि निवृत्तीनाथांनी ही गोष्ट माऊलींना सांगितली. आणि माऊलींपासून मग पुढे मुक्ताईंना समजली, नामदेवाला समजली आणि पुढे मग हा परमार्थ असाच पुढे
हीच ती परंपरा हे पुढे जात जात जनार्दन स्वामी पर्यंत पोहोचली आणि नाथ महाराजांना कळलं. नंतर पुढे तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्यापासूनच कळलं आणि त्यानंतर पुढे हाच मार्ग नारायण महाराज अलवणकर, लक्ष्मण, बलबीर, सख्यानंद, शांतामाई, बडवा बाबा, किरळ बाबा यांच्यापर्यंत पोहोचला आणि ह्यांनी हा मार्ग ज्यांना सांगता येईल त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. आणि किरळ बाबापासून हा मार्ग या 20व्या शतकामध्ये ज्यांनी हा मार्ग घराघरापर्यंत पोहोचवला असे वारकरी संप्रदायाचा ठाण्यावा संत श्रीपाद बाबा यांना ही गोष्ट 20व्या शतकामध्ये कळली. पण हा जो मार्ग तुम्हाला सांगतो जे खरं आहे, जे सोनं आहे ना, जे खरं, ह्याला आधीपासून समाजाला विरोध आहे. आज तुकाराम महाराज, नाथ महाराज ह्यांच्या नावावरती जे काही आपली बायका पुढे पोहोचत आहेत त्यांनाच हा खरा मार्ग समजलेला नाहीये. आणि तेच लोक जे आहेत हे श्रीपाद बाबांना विरोध करत होते. कल्याण डोंबिवलीमध्ये आपल्या या श्रीपाद बाबांना हे येऊन देत नव्हते. पण त्यावेळेला बाबूदादा आणि वाघेरा यांनी आवाज उठवला. श्रीपाद बाबांच्या केसांना जरी धक्का लागला तर याद राखा. त्यावेळेला मग सांगितलं की बाबा हेही तेच सांगतायत हा खरा मार्ग आहे. मग त्यावेळेला नाना बाबांनी हा मार्ग कल्याण डोंबिवलीमध्ये पूर्णपणे घराघरामध्ये जाऊन पोहोचवला. आज जे पण काही बोलत आहे हे या बाबांचे हे सगळे उपकार आहेत. आलं का लक्षामध्ये? मग आपल्या या कल्याण डोंबिवलीमध्ये गजानन दादा असते, गजानन दादांनी ही गोष्ट जी आहे ही समजून घेतली आणि त्यानंतर आपल्या जयराजदादांपर्यंत ही गोष्ट पोहोचली. दिव्याला प्रकाश महाराजांपर्यंत गोष्ट पोहोचली. सोनारपाड्याला प्रकाश महाराजांकडे, सोनाला आपल्या बाबा सत्यवान महाराज जे आहेत हे दिव्यांकडे ह्यांना पहिल्यांदा ही गोष्ट पोहोचली. अशा प्रकारची ही गोष्ट पोहोचत आज ही गोष्ट तुमच्यापर्यंत ही पोहोचत आहे मजपासून. जर हे संत माझ्या भाग्यामध्ये आले नसते तर ही गोष्ट मजपर्यंत अजिबात पोहोचली नसती आणि तुम्हाला सांगण्याचा विषयच नसणार आहे. म्हणून ही जी विषय वाचना आहे ही विषय वाचना जर सोडावी असं वाटत असेल तर हे असं व्हावं लागेल. हे असं व्हावंच लागेल. दुसरा कुठलाही अन्य मार्ग नाही. जर दुसरा कुठला उद्धाराचा मार्ग असेल तर मला सांगा. मी तुमच्याकडे येतो आणि मी हा मार्ग सोडतो आणि तुमची माळ घालतो. पण मार्ग तशा प्रकारे असला पाहिजे. आतापर्यंत हे सांगणारे भरपूर झाले पण आजपर्यंत कोणीही अशा प्रकारे सांगणारा आला नाही. कारण ही खरी परंपरा आहे. जी परंपरा ह्या जीवाला शिवरूप करून सोडते. कल्पना विद्या ज्याने झाला हा जीव नाही, हा जीवच आहे. देवाचा आणि तुमचा संबंध एक आहे. तुम्हीच देव आहात पण तशा प्रकारे अनुभव करून देणारे हे कमी आहे. हा अनुभव जो श्रीपाद बाबांनी करून दिला तीच गोष्ट श्रीकृष्णाने अर्जुनाला त्यावेळेला कळली आणि विचारलं कसं वाटतंय आता अर्जुना आता कसं वाटतंय? काही भगवद्गीता सांगितली हो. अर्जुनाला झाला होता मोह. आम्हाला काय झालेलं आहे? मोहाची ही ट्रीटमेंट सांगितली. मोहाची ही ट्रीटमेंट आहे. आम्हाला काय आहे? जी ट्रीटमेंट मोहाला आहे तीच ट्रीटमेंट काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता त्यालाही एकच मार्ग आहे. अनुभूती आहे आत हरी बाहेर हरी, हरीने कोंदले घरी, हरीने कामा घातला चिरा. हा जो काम आहे ना पहिलाच ठेवलेला आहे. जाम भयानक आहे. आज आमच्या नजरा बघा. आलं का लक्षामध्ये? या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जो मोहाचा मार्ग आहे तोच या कामासाठी मार्ग आहे आणि ती गोष्ट म्हणजे हरिनाम. कोटी कोटी यज्ञ नित्याचा नेम पण एक हरिनाम जपता घडे. आणि हा नाम आम्हाला समजून घ्यायचा आहे. श्रीकृष्णाने समजून घेतलं, अर्जुनाने समजून घेतलं, उद्धवाने समजून घेतलं, आम्ही सुद्धा संत परंपरागत असं सुद्धा समजून घेतलं. आता ही वेळ तुमच्यावरती आले. ज्यांच्या ज्यांच्या कानावरती शब्द आलेले आहेत. आज सुद्धा आईंना जर आपल्याला गती पाठ लावावी असं जर वाटत असेल, हा मार्ग मिळून जर त्यांना मुक्ती मिळावी असं वाटत असेल तर आपल्या रमेश भाऊंनी ही गोष्ट समजून जर घेतली तर नक्कीच त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचेल. त्यांचा उद्धार तर होईलच होईल पण त्यांच्या कुळाचा सुद्धा उद्धार होईल हे संतांचं म्हणणं आहे. अनुभव काय? शेवटी गुंतलो तो अर्जुन पुणे
नष्टो मोहास्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात् नाच्युत ततोऽस्मि गतः संदेहा करिष्ये वचनं तव निरंजनयामी बांध्यले घर निर्गुण निरंतर राहिलोसे अगा अविद्येची अंधा तुझो स्वप्नाचा जो धांदा भोवितोदा प्रवृत्त अनादि तो अविद्येतो गुरु कृपेचे निखावे माता हात ठेविला नोहे थापटिला जैसा नष्टो मोहास्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात् नाच्युत ततोऽस्मि गतः संदेहा करिष्ये वचनं तव गुंतलो तो अर्जुन गुणे मुक्त झालो दूरपणे आता पुसणे सांगणे दोन्ही नाही जोपर्यंत अनुभूती येत नाही तोपर्यंत प्रश्न विचारावे पण एकदा का अनुभूती झाली पुसणंही गेलं विचारणं केलं आणि सगळं निघून गेलं म्हणून आज जी आमची सहस्थिती आहे त्या सहस्थितीला आम्हाला येऊन सोडलेला आहे सांगना माऊली माझे बाबांना सुखी हाय मी माझे घर आला आणि माझं घर जे आहे हे सुख म्हणजे ही माझी स्वरूपी आहे परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांची ही देण आहे ह्यांच्या देणीमुळे आज कशाच्या तसा अनुभव होतो देवी देण अवसरे जे आवडून जीवी उरे ते मरणाची मेरे भार हो लागे म्हणून आम्हाला गॅरंटी आहे की आम्ही जायच्या वेळेला आमच्या बुद्धीमध्ये हाच विषय असेल कोणाला मरावंसं वाटतं उद्या जरी हे शरीर सुटलं तरी आमच्याकडे रीत आहे काहीही नाही हे शरीर सोडून वाटलं तर देव हाच मार्ग सांगण्यासाठी आम्हाला परत जन्माला घालेल आणि आम्ही हे सांगण्यासाठी आम्ही तयार आहोत घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया तर मनुष्य देहाला येऊन या सृष्टीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा मनुष्य देव त्याच्यानंतर संतांची भेट आणि त्याच्यानंतर या देवाची ओळख बाकी दुसरं या अख्ख्या दुनियेमध्ये काहीच नाही म्हणून इथपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे संतांच्या कृपेने आपण इथपर्यंत पोहोचलो झालेली जी सेवा आहे ती सेवा आपल्या मीरा आईच्या आपण चरणात अर्पण करून त्यांना सुद्धा हा मार्ग यापुढे मिळवू आणि त्यांना त्या सुद्धा इथपर्यंत पोहोचू ही आपण ईश्वर चरणामध्ये आपण हा त्यांना सांगू आणि ही जी सेवा आहे ह्या सेवेला आपण इथेच पूर्णविराम नते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विणकीत असे वृत्तीला पद सांगाते मार्ग द्यावे लागेल क्रांती समूळ केली दिसू लागली वाट आता ब्रह्मचर्य चालू लागलो सपाट एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्याने म्हणतले आत्मस्वरूपी खातले आरोग्य कुठले गौरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञाने